सप्तशृंगी गडावर जाणारे टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाहीये। सप्तशृंगी गडघाट रस्त्यावरील पायरी रस्ता क्रॉसिंग परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाने सोमवारी दिनांक 20 रोजी रात्री 8:15 वाजेच्या दरम्यान पेट घेतला। यावेळी वाहनातील प्रवासी भाविकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरूप बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आज रात्री 8:15 वाजेच्या दरम्यान भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे नांदुरी ते सप्तशृंगी गड या ठिकाणी 10 किमी रस्त्याने गडावर जात असताना वाहनाच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याने चालकाने वाहन थांबवले। यावेळी प्रवाशांनी सतर्कता बाळगून वाहनातून पटापट बाहेर पडल्या आणि काही मिनिटातच गाडीने पेट घेऊन संपूर्ण वाहनाने पेट घेतला। यावेळी मार्गावरून गडावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिकांनी याबाबतची माहिती ट्रस्ट व ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थ ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व रोपवे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशमक यंत्रणासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरला पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक व रोपवे ट्रॉली येथील कर्मचारी यांनीही अग्निशामक यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला। वाहनातून भाविक हे आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती असून वाहनात 2 चालक, 10 महिला, 9 पुरुष असे एकूण 21 प्रवासी सदर वाहनात होते। हे सर्व भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेऊन भाडोत्री टेम्पो ट्रॅव्हलरने वणीगडावर देवी दर्शनासाठी येत होते। गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, बबलू जहागीरदार, उमेश मिश्रा, जगनू उपाध्याय, निलेश परदेशी, शांताराम गवळी, मयूर बेनके, साजन बेनके आदींसह ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक, रोपवेचे सुरक्षा पथक यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले व भाविकांना दुसऱ्या वाहनातून गडावर आणण्यात आले। अर्बन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक।